रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती. आज योगेश मस्के सर आणि मी खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्यामध्ये सिंदाड या गावी आलेलो आहोत. आज शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या, तर एक व्हिजिट म्हणून आम्ही आलेलो आहोत. नॉर्मली आम्ही नियोजनाच्या भागामध्ये 15 ते 20 दिवसामध्ये व्हिजिट करत असतो. हा भाग अजून आपल्या नियोजनामध्ये नाही आहे. तर आपण आज शेतकऱ्यांशी काही चर्चा केली. आज एक व्हिजिट म्हणून आपण चर्चा करूया थोडीशी त्यांच्याशी व्हिडिओवर. सर, नमस्कार. काय नाव काय आपलं? अतुल बापूराव धनगर, राहणार शिंदाड. आपलं राहुल प्रकाश पाटील, राहणार शिंदाड. नितीन समाधान धनगर, राहणार शिंदाड, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आता तुम्ही बऱ्याचशा वर्षापासून फळबागा करतायत. हो. हा तुमचा बाग आहे अतुल भाऊ. बाग आपला मला वाटतं 9 वर्षाचा आहे ना? 11 वर्षात. 11 वर्षाचा आहे. अच्छा. तर इथं काय नियोजन आहे सर? काय चर्चा झाली? नाही, आपली चर्चा आता आपण आज यांनी पाणी चालू केलेलं आहे बागेमध्ये. म्हणजे तानाचा वगैरे काळ संपलेला आहे यांचा. आता जे बहार नियोजनातला पहिला टप्पा आहे तो चालू झाला. पाणी नियोजन चालू झालेलं आहे तुमचं, बरोबर. 10 दिवस तर आता तुम्ही जे आम्हाला आज समजा फोन केला, तुम्ही म्हटले माझं भरपूर दिवसाचे आम्ही व्हिडिओ बघतोय, तर मग आता तुम्ही काय तुमच्या डोक्यात काय नियोजन करायचं पुढचं आपलं? कशासाठी आम्हाला इथपर्यंत बोलवलं तुम्ही? हो, पुढचं नियोजनासाठी बोलवलं होतं सरांना. बरं, काय तुमचे काय वार्षिक नियोजनामध्ये तुम्हाला काय काय समस्या येतात? समस्या फळगडीची भरपूर येते, फळांची. अच्छा ऑगस्ट, जुलै ऑगस्ट पासून. अच्छा, म्हणजे पोळ्याच्या वेळी तुमची फळगळ होते. बरं. आणि झाडांवरती पानांची संख्या भरपूर कमी होते. किंवा अजून बागेत काडी वाढून गेली. काडी डिगा लागतो. डिंक्या. बरं बरं, म्हणजे भरपूर समस्या आहे. भरपूर समस्या. आता जे तुमचं दरवर्षी तुम्ही बाग नियोजन करता, मोसंबी बाग नियोजन करता, याच्यामध्ये तुमचं वार्षिक उत्पादन कसं राहतं? म्हणजे आता एकरी कसं उत्पादन काढता तुम्ही? एकरी सरासरी सर आम्ही नाही काही तर एका हेक्टरमध्ये आम्हाला 2-2.5 लाखापर्यंत उत्पन्न निघतं. एका हेक्टरमध्ये? एका हेक्टरमध्ये. अच्छा, आता आपली झाड संख्या किती आहे? आपली 300 झाड संख्या आहे. अच्छा, मागच्या वर्षी किती माल निघला या झाडांवर? मागच्या वर्षी 9 टन निघला होता. गळला होता जास्त, त्यामुळे 9 टन आला होता. बरं. मागच्या वर्षी थोडीशी विषम परिस्थिती होती, पाऊस जास्त होता. पाऊस जास्त असल्यामुळे गळ भरपूर होती. बरं. आणि आता जी मोसंबी आहे, आता तुम्ही सगळे मोसंबी शेतकरीच आहे, बरोबर आहे. तुमच्याकडे जमीन आहे एक चांगल्या प्रकारची, हो, काडी जसं ब्लॅक सॉइल आहे आणि एक निचरा होणारी जमीन आहे. म्हणजे 12-13 फुटानंतर तुमच्याकडे मुरुम आहे, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये जे नियोजन करतात, तर मग तुम्ही जे आता विद्यापीठाने समजा एक सूत्र ठरवलेलं आहे मोसंबीला 50-25-25, तर हे सगळं द्यायचा प्रयत्न करतात का? आता 50% आपल्याला वार्षिक नियोजनामध्ये मोसंबीचं झाड संगोपन आणि बहार नियोजन करत असताना 50% तुम्हाला रासायनिक गोष्टी द्यायच्या असतात, रासायनिक फर्टिगेशन वर्षभरात, आणि 25% जैविक आणि 25% सेंद्रिय. मग या सगळ्या गोष्टींचा समतोल तुमच्या बागेमध्ये राहतो का? सेंद्रियमध्ये फक्त आम्ही खत, हा, सेंद्रियमध्ये आता कुठले खत असतात? शेणखत. तुमचं गांडूळ खत, शेणखत. मग आता हे चांगल्यापैकी कुजवलेलं असतं का तुमच्या बागेमध्ये? हो, किंवा कोणी कुजवलेलं मागच्या वर्षाचं सहसा राहतं. करून जाणतं, नाहीच ठेवता कोणी. असं आलं की डायरेक्ट टारली भरली की डायरेक्ट उपसता. लगेच टाकलं जातं. लगेच टाकून लगेच द्यायला. टाकलं. सहसा करून 80% लोक. आता यावर्षी जर तसंच केलं असेल तर आपण 2 पाण्यानंतर हा, म्हणजे त्याला आपण डिकम्पोज नंतर काही डिकम्पोजर देऊ. कारण काय होतं, शेणखतामध्ये तुम्ही जर शेणखतामध्ये हीट असते, गॅस असतो, आणि ती हीट जर बाहेर निघली नाही आणि इथं जमिनीत आली डायरेक्ट, तर त्याचे दुष्परिणाम मुळांना होतात. त्याच्यामुळे ते बाहेर थंड करावं लागतात, परत त्याला कुजवावं लागतं. जोपर्यंत त्याच्यामध्ये जीवाणू जात नाही तोपर्यंत ते शेणखत उचलण्यायोग्य मुळांना होत नाही. मग ते जीवाणूंना ते कुजवावं लागतं. ते कुजवण्याची प्रक्रिया म्हणजे त्याला कंपोस्ट करणं गरजेचं असतं. तेच मग टाकण्यायोग्य होतं. त्या गोष्टी आपल्याकडनं होत नाही. त्याचसोबत आपण जे जैविक असतं, आता जैविक खताचं जे सांगितलं आपण, आता जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक, तर तुम्ही रासायनिकचा टप्पा करताय, पण ते पण तुम्ही 1 टाइम करताय. एकच टाइम करतो आणि एक टाइम मालला असं द्यायचा आहे बा. आता 15-20 दिवस पहिले हा, तेव्हा एक डोस. 2 डोस बस. हा, असं. तेव्हा रासायनिक. हा, तेव्हा तेव्हा रासायनिक हा, साहित्य. आणि मध्ये आम्ही काहीच करत नाही बा. अच्छा अच्छा. नाही, रासायनिक जे टप्पे असतात ना, ते 4-4 महिन्याचे, कारण त्यात झाडाचं संगोपन होतं आणि बहार नियोजन दोन्ही गोष्टी होतात सर. 4-4 महिन्याच्या टप्प्यानं असतं. आपण जे 1 टाइम सुरुवातीला फोडायच्या वेळी जे 1.5-2 किलो टाकतो ना, थोडंसं प्रमाण कमी करायचं झाडाच्या वय मर्यादेनुसार. आता तुमचं 9 वर्षात झाड आहे तर 900 ग्राम पर्यंत याला
NPK पाहिजे. NPK म्हणजे नत्रस्फुरत पाला, जे आपण ग्रेडमधून देऊ, 10-26 मधून देऊ, DAP मधून 12-32-16, जे फळबागेमध्ये ग्रेड विद्यापीठाने आपल्याला सांगितलेली त्या पद्धतीत आपण देऊ. मग ते त्याची जी भूक आहे ती NPK मधून तेवढी कंप्लीट देता आली पाहिजे आपल्याला. त्यासोबत जे सेंद्रिय खतं, भर खतं जे असतात, आता तुम्ही भर खतं वेळेवर टाकून दिली, आम्ही काय करतो त्याला विश्रांती काळामध्येच टाकतो. म्हणजे भर खते तुम्हाला अगोदरच भरायची असतात. त्यासोबत तुम्ही काय करता, आता रासायनिक खतं टाकून दिले आणि लगेच पाणी सोडून दिलं. आम्ही हे रासायनिक खत जोपर्यंत आपली सगळी मूळ चालू होत नाही सर, पूर्ण पहिलं पाणी दिल्यानंतर जी पाण्याची सिस्टम आम्ही वेळोवेळी चॅनलवर व्हिडिओमध्ये सांगतो, पूर्ण जी मूळ चालू केल्याशिवाय आम्ही रासायनिक खत टाकत नाही. म्हणजे दुसऱ्या पाण्याला आमचं रासायनिक खत असतं. हे भरपूरशा गोष्टी आहे. काय होतं, आपण फक्त गुंडीगळ, आता गुंडीगळ एक समस्या आहे, त्यासोबत फळगळ एक समस्या आहे. याच्यामध्ये अनेक कारणं आहे. याच्यामध्ये तुमचं आता प्रत्येक व्हिडिओत सांगतो मी सर, परत एकदा सांगतो, याच्यामध्ये कारणं सगळ्यात महत्त्वाची काय आहे, तुमचं पाणी व्यवस्थापन. ते जर बदल झाला, तुम्ही जमिनीत काही हार्ड मेहनत केली, म्हणजे जमिनीत आपण मेहनत करतो ना, तसं काही झालं, त्यानंतर काही संजीवकाची गळ असते, कधी कधी अन्नद्रव्यांची गळ असते, कधी कधी बुरशींची गळ असते. याचे अनेक कारणं आहे, त्याच्यामुळे त्या गळ होत असतात. मग आता याचं सगळ्यात, आणि याच्यामध्ये जी 6वी जी गळ असते का, ती मुख्यतः अन्नद्रव्यांची गळ असते. मग आता अन्नद्रव्याचा जो वार्षिक डोस असतो तो जर आपण सांभाळला, मग तो जमिनीतून असो किंवा पानातून असो, तो जर वेळोवेळी गेला तर मग आपण ह्या समस्यांवर मात करता येते आपल्याला. तर मग आता हे वार्षिक नियोजन जर व्यवस्थित झालं तर मग ह्या समस्या संपून जातात. आणि वेळेवर शेतकरी आपण मित्रांनो, काही केलं बरोबर. तर त्याच्यावर आपण नाही कंट्रोल मिळवू शकत. शेतकरी मित्रांनो, काय असतं की जेवढे काही रोगराई आहे, नॉर्मली अमावस्या पौर्णिमाला वाला जो फॉर्म्युला आहे, तो जर फवारणीमध्ये आला तर हा, बऱ्याचशा त्याच्यावरही आपण रोगांवर कंट्रोल मिळवू शकतो. अमावस्या पौर्णिमेमध्ये आपल्याला फवारणी पाहिजे. फवारणी आपण थोडेसे कशी दिली पाहिजे, कीटकनाशक, बुरशीनाशक, आणि ते त्या पद्धतीनुसार अमावस्येच्या वेळी अंडी घालतात, मग ते अंडीनाशक पाहिजे, त्याच्यामध्ये बुरशीनाशक असलं पाहिजे, सूक्ष्म अन्नद्रव्य असलं पाहिजे, एखादं ग्रोथ प्रमोटर असलं पाहिजे, जेणेकरून काय होतं, मग आपल्या पानामध्ये ताकद राहते, झाडामध्ये ताकद राहते, आणि जशी जशी झाडामध्ये ताकद राहील तसं मग आपलं जी क्रिया चालू आहे झाडांची, फळं पोसवण्याचं, फुल काढण्याची, ती क्रिया त्याची सक्रिय राहते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं जर व्यवस्थापन झालं तर मग झाडामध्ये आपल्याला अशा विकृती दिसत नाही. काडीवर जाणं झाड, पानसंख्या कमी होणं, उत्पादन कमी होणं, फळगळ होणं, डिंक्या वगैरे हे रोग लागणं, म्हणजे ह्या समस्या आपल्या संपत जातात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाची जी अन्नद्रव्याची जी हे असते, भूक असते, ती कंप्लीट करणं गरजेचं असतं. तर राहुल भाऊ, तुमची जमीन थोडीशी हलकी आहे असं तुम्ही सांगितलं. आपण तुमच्या प्लॉटमध्ये जाऊयात आता. पण तुम्ही जेवढं सांगितलं त्यानुसार तुमची झाडं किती वर्षाची आहेत? आमची 6 वर्षाची चालू अच्छा, हे बाजूचा प्लॉट, हे बंधूंचा प्लॉट पण 6 वर्षाचा सोबत आहे. लावूया ना. दोन्ही प्लॉटमध्ये तुम्हाला काय अंतर वाटतं, अंतर तुमच्या आणि ह्या प्लॉटमध्ये? कारण ही काळी जमीन आहे. ही काळीमध्ये हिच्यामध्ये चांगलं उत्पन्न बी आणि हे बी याचं बी वाढतं बा. आमच्या याच्या झाडांना ताण बसत नाही लवकर, हे जास्त समस्या येतात बा त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे इथं झाड चांगलं बनलं असं तुम्हाला? नाही, झाड तर आपलं बी चांगलं बसलं, त्याचं पण व्यवस्थित आहे हा, झाड. व्यवस्थित आहे, पण माल वगैरे जमिनीनुसार. अच्छा अच्छा. हा, हा, मग जमिनीवर तर सगळ्या गोष्टी हा. अवलंबून असतात. नाही, तर झाड एकदम व्यवस्थित बनलंय. झाड एकदम आहे 6 झाड बाई वर्षाचं. एकदम मस्त बनलं. बरं फक्त पण आता- उत्पन्नाच मध्ये वाढ आणि गय कमी व्हायला पाहिजे बस, एवढंच आहे. बरं बरं. गड, अच्छा, म्हणजे तुमचं गळ समस्या मोठी सगळ्यात आहे ना? हा, गड समस्या धन्यवाद मोठी. सर, आपण इतक्या लावून आला. आम्ही संपूर्ण नियोजन करू. बरं बरं. चालेल. येऊ आम्ही तुमच्या सोबत येऊ. सर, तुम्हाला काही बोलायचं? नाही नाही, बोला ना. या ना कॅमेरा समोर. या. रामराव शेतकरी मित्रांनो, रामराव. राम. तर आपण आज ह्या गावामध्ये पहिल्या वेळेस आलेलो आहोत आणि पहिल्या वेळेस यांची 2 प्लॉट्सची आपण व्हिजिट केली, बंधूंची. आता आपण राहुल भाऊच्या बागेमध्ये जाऊयात. अजून एक वाणी सर थांबलेले, वाणी सर थांबलेले. वाणी सरांच्या सुद्धा बागामध्ये जायचं. हेच गावातले आहेत ना ते? अच्छा. तर आपल्या इथं जामनेर जवळ एक बाग आहे, त्यांचं नाव आहे शहापूर म्हणून आहे, शहापूर जामनेरच्या गाव आहे. बाजूला. प्रकाश बोरसे. प्रकाश बोरसे साहेब. त्यांच्या बागेमधून आपण त्यांचं नियोजन मागच्या 1.5-2 महिन्यापासून चालू आहे. हम्म. आता यांना सुद्धा नियोजनाची गरज होती म्हणून यांनी बोलवलंय. आम्ही फळबाग सोबती टीमविषयी एकच सांगू शकतो की आम्ही बांधावर कामं करणारे लोक आहोत. तर आम्ही 15-20 दिवसामध्ये आमची बागामध्ये व्हिजिट असते. आम्हाला कोणताही जे बाकी माध्यम आहे, व्हॉट्सअप मेसेज आहे किंवा तुमचे व्हिडिओज आहेत, फोटो आहेत, याच्यावरून आम्हाला बागामधल्या समस्या कळत नाही. त्या बघण्यासाठी आम्ही शेतामध्येच जाणार
आणि त्या हिशोबानेच आमचं नियोजन होत असतं. तर कोणताही शेड्यूल जो आहे तो आपला ॲक्च्युली ग्राउंडवर शेड्यूल असतो. तर तुम्ही जर नियोजनामध्ये आले तर तुम्हाला हे मी व्हिडिओच्या माध्यमामध्ये सांगू इच्छितो की आम्ही 15-20 दिवसाला आमचा एक ऑन अन ॲव्हरेज व्हिजिट राहतेच भागामध्ये, आणि त्यामध्ये जे जो डेव्हलपमेंट असते त्या हिशोबाने आपण पुढचा निर्णय घेत असतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर्व शेतकरी मित्रांचे.